एकदम साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. हरिपाठ तुम्ही मरेपर्यंत म्हणता, रूप पाहता, सुंदरते ध्यान सतत चालू आहेत. एखादं गाणं एकदाच ऐकलं ना, तुमची इच्छा नसताना तुमच्या तोंडातून बाहेर येतं. अनुभव आहे तुम्हाला. वाईटाचा प्रभाव किती आहे. चांगलं पाठ करून लक्षात राहत नाहीत आणि सिनेमाचे डायलॉग विनाकारण वापरतात लोक, कुठे पण कोणासाठी पण. लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. वाईट प्रभावी आहेत. प्रार्थना करा त्याचा प्रभाव आपल्यावर कमी झाला पाहिजेत. दुसरा टप्पा, नाही ऐकलं ना, सगळ्या वस्तू मिळतात. माझं बोलणं आहे का. सगळ्या वस्तू मिळतात. काळाचा बदला सांगतोय तुम्हाला. सगळ्या वस्तू मिळतात. काळ कशालाच हात लावून देत नाही. विठाला विठाला. श्रीमंताची बॉडी बघा ना कशी असते. त्यांची गाडी 10 कोटीची श्रीमंताची, आणि 10 कोटीच्या गाडीत बसून खोकलतोय. तुम्हाला वाटतो काय भारी गाडी, अरे बॉडी बघ. त्या गाडीचा आनंद नाही. याला म्हणतात काळ. सगळे पदार्थ जेवणासाठी ठेवलेले आहेत. विधवा वरण खातो नाही, सौभाग्य वरण म्हणजे तडका दिलेलं, लाल दिसलं पाहिजे. लोकांनी आज तरी खाल्ली ना सगळ्यांनी. शिंगोरी आमटी खाल्ली का. नसेल खाल्ली तर कीर्तनानंतर खा, टेन्शन घेऊ नका, शिल्लक आहे. नशीब पाहिजे ना शिंगोरी आमटी खायला. विधवा वरण, अशी बिना तुपाची चपाती. महाराज तूप जरा शरीराला चांगलं नाही, गप बस. तुझा काळ चांगला नाही म्हणून तूप काय काही पचत नाही. अरे इथे कोरडे चपाती घेऊन चाललं होतं कुत्रं, तूप घेऊन नामदेव महाराज पाठीमागं चालले. ते बरं का. तूप घेऊन वृक्ष खाण्यापेक्षा. महाराज अरे काळ बदलला ना, फिकं वरण सुद्धा पचत नाही महाराज. काय सांगायचं. आमचे डॉक्टर लोक पुढं बसलेत. वरण खाऊ नका, युरिक ॲसिड वाढेल. मग काय खा. चपाती खाऊ नका, शुगर वाढेल. खा का. अरे जगाला खाल्ला, आता गप बसा. पचत नाही आयुष्यामध्ये, समाधान मिळत नाही. गरीबातला गरीब माणूस पहा, चेहऱ्यावर समाधान आहेत, काहीच नाही त्याच्याकडे, फाटलेले कपडे आहेत आणि सूटबुटामध्ये राक्षस आल्यासारखा वाटतो. इतकं पाप त्याच्या चेहऱ्यावर झळकतं. याचं कारण सांगतो तुम्हाला. समाधान का. काळाने बिघडवलंय. काळाचा दुरुपयोग केला, काळाने त्याच्यामध्ये पाप केलं तुम्ही. तारुण्याचा दुरुपयोग केला, बुद्धीचा दुरुपयोग केला, धनाचा दुरुपयोग केला, सत्तेचा दुरुपयोग केला. म्हाताऱ्या टायमाला यांना पहा, कुत्रं विचारत नाही यांना. कळतंय तुम्हाला. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती, काळाला घाबरा. काळाला बदलला ना काळ, वाचवणारा कोणच नाहीत. सरळ हिमालयात जाणे. विठाला विठाला. आणि जर काळाने ठरवलं तुमचं कल्याण करायचं, आपोआप न बोलवता संत आपल्या जीवनामध्ये येतात. जगद्गुरु तुकोबारायांनी देहू सोडलेलं नाही. देहू सोडलेलं घरात संत आले हो. घरात आशीर्वाद देऊन गेले तुकोबारायांना. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडेली तो. तो काळ धन्य. पायी, पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. संत भेट म्हणजे डायरेक्ट पाय पकडू नका बरं संताचे. पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्या दिवशी संताचं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये आलं, तो काळ धन्य आहे. पुन्हा ऐका बरं का, नुसते संत नाहीत. भगवान बाबांना काही कमी लोक भेटलेत, नारदांना काही कमी लोक भेटलेत, स्वामी विवेकानंदाला काही कमी लोक भेटलेत. तुमचा काळ जर चांगला असेल, त्यांच्या हृदयातलं ज्ञान आपल्या हृदयात येतं. पायी मिठी, मिठी शब्दाचा अर्थ आहे आपल्या अंतःकरणात ज्ञान आलं. धन्य.
काय परिणाम झाला त्याचा? संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. झालं पोटी शीतळ, झालं पोटी शीतळ, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. या अभंगामध्ये हे जे चरण आहे ना, हे दुःख कसं होतं त्याचं वर्णन येतं. का माणसं दुखी आहेत या जगामध्ये? संदेहामुळं दुखी आहेत. आणि संदेहाची गाठ मनात पडते. कोणत्याही माणसावर संशय, संत असो चांगला हो, सगळ्या संदेहाची गाठ अंतःकरणामध्ये. मराठी समजून घ्या बरं का. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत भेटले, ज्ञान मिळालं, ज्ञानाचा परिणाम, सगळ्या लोकांनी ऐका, ज्ञानाचा परिणाम संदेह मनातून गेला. तुम्ही माझ्या समोर एवढे लोक बसलेले आहेत, संशय गेला का तुमचा? जातो संशय. अरे कोणावर संशय घेतात त्याचा तरी विचार करा. भाऊ बहीण जर बरोबर चालले, लगेच संशय. एकदा आळंदीला आले होते भाऊ बहीण, माझ्या ओळखीचे होते, माऊलीच्या दर्शनाला आलेत. कीर्तनकार मला सांगतात, बघा ना कॉलेजची पोरं कुठं आलेत. बरं कीर्तनकाराला काय गरज आहे का? कोण फिरतंय? आलेल्या माणसाचा आपला काय संदेह. बर ते फिरले, तुमचं डोकं का फिरलं? ते फिरले, ते आनंद घेतात, तुम्हाला काय त्रास आहे त्याचा? संदेहाची गाठी, ज्ञानोबारांचा तुकोबारांचा शब्द आहे पहा, गाठ आहे तुमच्या मनात संदेह. प्रत्येक क्षणाला गाठ आहे. गाठ जात नाही तोपर्यंत कितीही पैसा कमवा, सन्मान कमवा, सत्ता कमवा, पोट शीतल होत नाही. नाही कळालं? संदेहाची गाठ असल्यामुळे पोटात द्वेषाचा अग्नी असतो. द्वेष अंतःकरणात जोपर्यंत जळतो तोपर्यंत पोट शीतल होत नाहीत. तुकोबाराय उलट सांगतात, संदेहाची सुटली गाठी म्हणून झालो पोटी शीतळ. विठाला विठाला. खूप अभंग इतका छान आहे, जितका समजेल ना तितकं डोक्यामध्ये ठेवा. खूप छान अभंग आहेत. संदेहाची सुटली गाठी. कोण तुमच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण? संदेह. ज्ञानोबरावर संदेह, ज्ञानेश्वरीवर संदेह, ओवीवर संदेह, गाथ्यावर संदेह. लक्षात आलं? आता उलट बोलतो. एखादा माणूस खरंच चांगला आहे, संदेह. चांगला माणूस आहे आणि आपण जर त्यांना म्हटलं, काय माणूस खरा नाही बरं का, वरून चांगला दिसतो पण आतल्या गाठीचा माणूस आहे, असं ना, मला संशय येत होता बरं का. अभंग लक्षात ठेवा, मला संशय, अरे संशय येत होता. वाईट वर्णन केलं, संशय येतोय. चांगलं वर्णन केलं, कशाहून चांगला, कशाहून शिकलेला असेल. आमचा एक कीर्तनकार आहे ना, फार चांगला कीर्तनकार आहेत आणि त्याचे 2 कीर्तनं एकदम मास्टरपीस आहेत.
नाही कळालं. कुठेही गेला पहिल्या कीर्तनामध्ये सगळ्या लोकांना आकर्षित करतो, पण तारीख देत नाही पुन्हा. मला विचारायला आले लोक, किंवा तुमचा मित्र आहेत छान कीर्तन, आता त्याचं रहस्य मला माहिती आहे ना, तेवढेच कीर्तन आहेत आणि मास्टरपीस आहेत. मला विचारलं त्यांनी, बघा झालो पोटी शीतळ म्हणजे काय ते सांगतोय तुम्हाला. मला विचारलं काय आहे ते. संत आहेत, त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तन करायचे आहेत. तुमच्याच गावात दरवर्षी आले तर महाराष्ट्राचा दौरा कसा होईल. खुश. हे उत्तर. झालो पोटी, ज्याच्या पोटात द्वेषाग्नी आहेत त्यांच्याच बद्दल विचारा. महाराज ते कीर्तन देत नाही, काय ताकद आहे कीर्तन द्यायची का, तेवढंच आहे. पोटामध्ये द्वेषाग्नी आहेत. वाईट वर्णन करू नका कोणाचं, वाईट चिंतन करू नका, वाईटाबद्दल बोलू नका. तो कसाही असेल. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल.